चला तर इथे मी माझ्या बगीच्यामध्ये ना काही पालकांच्या बिया लावलेल्या होत्या. बघू तरी आपला पालक कसा आलेला आहे. पहा किती सुंदर आणि एकदम मस्त ताजा तवाना आणि त्यामध्ये काहीही केमिकल न वापरता हा पालक आलेला आहे बघा. आणि माझं जे भाज्यांचं जे वेस्टेज निघतं ना तेच मी हे खत म्हणून याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर आपला इतका सुंदर आणि मस्त पैकी असा हिरवा हिरवा गार आपण जो पालक आलेला आहे तर तो आपण आता तोडून घेऊ. आज आपण ना ह्या पालकापासून आहे ना अगदी सुंदर असं मस्त सूप बनवायचं आहे आणि त्याचीच आपल्याला मस्तपैकी असे लच्छेदार पराठे बनवायचे आहे. तर पालक सूप हे ना लोह, त्याच्यानंतर जीवनसत्व, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा स्रोत आहे, जे हिमोग्लोबिन वाढवतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हाडे देखील निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि पचनास तर खूपच हलके आहेत. चला तर मग आता हे स्वच्छ बघा मस्त असे धुवून आणलेले आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम हिरवा हिरवागार. आता याला छान अगदी मस्त स्वच्छ करून घ्यायचे आहे. याच्या ज्या दांड्या आहे ना ह्या पण अगदीच कोवळ्या आहेत. तर मग मी आता हे बघा असं व्यवस्थित बघा एकदमच बारीक बारीक आणि एकदम छान अशा दांड्या आहेत. पानं देखील खूपच कोवळे कोवळे आहेत. तर मी आता हा स्वच्छ असं व्यवस्थित निवडून घेणार आहे. सगळे पानं आणि दांड्या देखील घेणार आहे कारण त्या खूपच कोवळ्या असल्यामुळे. तर मी आता हा स्वच्छ निवडून घेते आहे. बघा आता हा मस्त असा निवडून झालेला आहे आणि आता धुवून घ्यायचा आहे. तर मग मी इथे पालक एकदम स्वच्छ असा धुवून घेणार आहे कारण इथे अजिबात त्याला घाण नाही, काही नाही, कोणतं केमिकल वगैरे नाहीये आणि स्वच्छ असा धुतला जातो हा. 2-3 पाण्याने मस्तपैकी छान असा धुवून घेते आहे. बघा आता हा धुतल्यानंतर आपल्याला याच्यातलं सगळं निथळून घ्यायचं आहे. बघा पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला बारीक बारीक कट करायचं, म्हणजे खूप बारीकही नाही कट करायचं कारण आता आपल्याला याला बॉईल करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तो शिजणारच आहे. तर मी हे अशा प्रकारे फक्त रफली त्याला चॉप करत आहे. तसं रफली चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम असं हाताळायला पण खूप छान आणि खूप मजा वाटते कारण कसं आहे ना की आपण बगीच्यामध्ये बिया लावून हा जो पालक आलेला आहे ना त्याची मजा काही वेगळीच असते. मला खूप आवड आहे झाडं वगैरे लावण्याची. तर त्याच्यामुळे मी आता हा सगळा पालक जो आहे कट करून झालेला आहे. इथे एका वाडग्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले, ते उकळलं की त्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये हा पालक जो आहे ना तो आपल्याला पूर्ण घालून घ्यायचा आहे. बघा आता पालक पूर्ण घातलेला. आता इथे मी अद्रकाचे तुकडे घातलेले आहे, काही त्याच्यानंतर लसूण घातलेला आहे, भरपूर घालायचा आहे लसूण. मिरच्या घालून घेतलेल्या आहे, तिखट आहे मिरच्या 2-3 मिरच्या घालायच्या आहे, कांदा कट करून ठेवलेला होता आणि टोमॅटो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे अगदी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर मी झाकण लावून वाफ काढून घेतली आहे. बघा मस्त असं पालक पण शिजलेला आहे आणि सगळं त्याचा अर्क जो आहे आपला हा पाण्यात उतरलेला पाहू शकता. बघा आता आपल्याला हे छान मस्त गाळून घ्यायचं आहे. ते मी एका काचेच्या बाउलमध्ये हे सगळं गाळून घेणार आहे. बघा आता हे सगळं व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे उरलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि याची एकदम स्मूथ अशी तयार करून घ्यायची आहे. तर मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यात असं काढून घेणार आहे आणि आपल्याला छान अगदी मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पालक कसा आहे ना की आपल्या केसांसाठी तो उपयोग आहेच आहे, पण त्वचेसाठी सुद्धा आपल्याला उपयोग आहे, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि आपले हे वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच मदत करते. बघा किती छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम छान अगदी मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही यामधली ना थोडी पेस्ट आहे ना आपल्याला मस्त चाळणीमध्ये ना आपण जे पाणी काढून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे यामध्ये मी अर्धी जी आहे पेस्ट ते आहे ना ती गाळून घेणार आहे आणि बाकीची जी पेस्ट आहे ना त्याचे आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे लच्छेदार पराठे बनवायचे आहे, एकदम सुंदर बनतात. तर बघा आता हे असे छान मस्त गाळून घेतलेलं आहे आणि आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे ना. आता ही जी उरलेली आहे ही बाजूला ठेवून द्यायची आहे आपल्याला. तर मग मी आता ही बाजूला ठेवून देत आहे. आता कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही तेल जरी टाकलं ना तरी चालणार आहे, पण आपल्याला इथं सूप बनवायचं आहे अगदी पौष्टिक, त्याच्यामुळे इथं मी तूप घालून घेतलेलं आहे. तूप देखील घरचंच आहे. तूप छान मस्त गरम झालं. आता यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे आणि खूप सारं आपल्याला लसूण घालून घ्यायचं, अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे लसूण, तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अगदी मस्त असं परतवून घ्यायचं.
अगदी खमंग वास सुटलाय, कारण आपण तुपाची फोडणी दिलेली आहे मध्ये. यामध्ये परत अजून मी 2-3 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे अगदी तोडून. त्याच्याने पण अगदी मस्त अशी तिखट टेस्ट येते. बघा आता ही पण छान अगदी मस्त परतून झालेली आहे. आता हे जे आपण सूप काढून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. काय मस्तपैकी अगदी छान तडका बसलेला आहे. याचा आवाज आलाच असेल तुम्हाला. मस्त असा तडका बसलेला आहे. आणि आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि एक छान अगदी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये हे सूप जे आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आता यामध्ये अजून चटपटीत होण्यासाठी काही मसाले ऍड करायचे आहे. तर मग या मसाले ऍड करून घेत आहे. तर यामध्ये पहिल्यांदा थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला. सूप आपलं गरमच आहे एकदम. आता यामध्ये मी मिरीपूड घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे, आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे आणि इथे मी काळं मीठ घालून घेणार आहे. बघा खूप सुंदर टेस्ट येते. आपलं हे सूप अगदी रेडी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि त्यातल्या त्यात चवीला पण खूप छान आहे. मुलं तर आरामात पितात, खूप आवडीने पितात हे. बघा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे. बघा अगदी पाहता क्षणीच पिण्याची इच्छा होते. आणि हे सूप जे आहे ना अगदी गरमागरमच पिलं पाहिजे, तर खूप छान लागतं हे. अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ह्या पद्धतीने हे सूप बनवून बघा, खूप आवडीने पितील. आता हे जे उरलेलं जी पेस्ट आहे त्याचे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहे. चला तर मग पराठे बनवायला सुरुवात करू. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे व या बाउलमध्ये जी आपली पेस्ट उरलेली होती ती सगळी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यातच अगदी थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे. लगेच पाण्याचा वापर करायचा नाहीये. आणि यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे, जसं तिखट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, थोडीशी धणेपूड घालून घ्यायची आहे आपल्याला बघा याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे आणि चवीनुसार आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी 1 चमचा ओवा पण घेणार आहे, तो हातावर क्रश करून आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडं हिंग देखील घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मावेल तेवढं आपल्याला इथं मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घे व्यवस्थित. हे सगळं जे पालकाचं मटेरियल आहे सगळं आपल्या पिठाला लागलं पाहिजे. आणि यामध्ये आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे, कारण त्यामध्ये आपण पालक जे वाटून घेतलेला होता. थोडं थोडं करत आपल्याला मस्त कणिक ही भिजवून घ्यायची आहे. मस्त आता ही कणिक भिजवून झालेली आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जी पोळी लाटतो मोठे बॉल तयार करून घ्यायचे आहे. बघा आणि आता हे पिठात गोळवून मस्तपैकी एक पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. तर आपल्याला ही अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल पसरवून झाल्यानंतर पीठ भुरकवून घ्यायचं आहे. गव्हाचंच पीठ घेणार आहे मी, छान अगदी लच्छेदार बनवण्यासाठी. आता इथे मध्ये मध्ये मी अर्धा इंचापेक्षा पण कमी कमी आपल्याला हे जे आहे ना हे कट मारून घ्यायचे आहे आपल्याला पोळीला आणि त्यानंतर पूर्ण अशी रोल करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने. आणि थोडंसं असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे, फक्त आपले जे लच्छे आहे ना ते तुटायला नको. आणि आता नंतर हा राऊंड करून घ्यायचा व अशा प्रकारे बघा हे उंडे ना ही तयार करून घ्यायचे आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा वरतीच किती छान अगदी लच्छे दिसत आहेत आपल्याला. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला अशाच प्रकारे एक करून दाखवत आहे. पुन्हा आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे व त्याचा पण अगदी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. त्याला देखील तेल लावून झाल्यानंतर त्याच्यावर पीठ हे बुरकवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये असे कट द्यायचे आहे. अगदी बारीक बारीक कट द्यायचे आहे आपल्याला, म्हणजे लच्छे खूप छान पडतात. असं काही नवीन प्रकार असला ना तर मुलं देखील आवडीने खातात. त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रकार जर केले ना तर मुलांना आवडतात आणि हे तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतात. अशा प्रकारे आपला हा उंडा तयार करायचा आहे आपल्याला. थोडंसंच ओढायचंय फक्त, म्हणजे हे लच्छे तुटायला नकोय. बघा अशा प्रकारे हा जो उंडा आहे तो तयार झालेला आहे.
व आपल्याला पुन्हा याचा पराठा मस्त असा लाटून घ्यायचा आहे हलक्या हातानेच. थोडंसं पिठाचा वापर करता आला तर करायचा आहे. आणि अगदी आपल्याला ही तव्यावर मस्त दोन्ही साईडला तेल लावून भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुपाचा वापर केला ना तरी चालणार आहे. अगदी भाजताना दोन्ही साईडला मस्त आधी छान भाजून घ्यायचे आहे आणि नंतर तेल किंवा तूप टाकून आपल्याला आलटून पालटून छान अगदी हे पराठे तयार करायचे आहे. लच्छे पहा किती सुंदर दिसत आहे अगदी वरतीच. यामध्ये अगदी थोडंसं मी तिखट घातल्यामुळे थोडासा लालसर कलर आलेला आहे. बघा किती छान अगदी मस्त झालेले आहे. हे पराठे तुम्ही अगदी लोणच्या बरोबर खाऊ शकतात किंवा दह्याबरोबर देखील तुम्ही हे पराठे खाऊ शकतात. बघा अशा प्रकारे मी हे सगळे पराठे तयार करून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा किती छान अगदी मस्त दिसत. आता मी हे लेयर्स पण दाखवत आहे. अशा प्रकारे आपले हे सगळे पराठे तयार झालेले बघू शकता किती लेयर्स पडलेले आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागतात. तर एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा. बघा किती छान अगदी मस्त झालेले आहे. तर सॉस बरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकतात. मुलांना तर खूपच आवडतील. अगदी येता जाता टी टाइमला सुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकतात. इतके छान झालेले आहे. तर एकदा नक्की करून बघा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.